आता मॅडमचा व्हिडिओ दिसत असेल व्यवस्थित. मी त्यांचा थोडासा परिचय करून देतो. शीतल अलका मोहन झरेकर असं त्यांचं नाव आहे. आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव या शाळेत त्या शिक्षिका म्हणून काम करतात. MA एज्युकेशन आणि त्यांचं B.Ed पण झालेलं आहे. शालेय शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार त्यांना आताच मागच्या वर्षी 2025 साली मिळालेला आहे. आता 2010 सालीच त्यांना नोकरी लागली. 15 वर्षात त्यांचं काम खूप छान मी पण पाहिलेलं आहे. खूप छान काम करतात त्या. तज्ञ मार्गदर्शक म्हणून बऱ्याच ठिकाणी त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. आज त्यांच्याकडे संख्याज्ञान बऱ्याच ठिकाणी त्यांनी राज्य स्तरावरती तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेलं आहे. त्याबरोबरच व्हिडिओ निर्मिती असेल, असे वेगवेगळे काय उपक्रम असतील तर त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. बालभारती असेल किंवा PM विद्या चॅनल असेल, अशा विविध ठिकाणी त्यांनी भरपूर असं काम केलेलं आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आता आपला आजचा संख्याज्ञान हा पाठ सुरू करावा. साधारणतः 260च्या पुढे विद्यार्थी आता जॉईन आहेत. ओके मॅडम प्लीज सुरू करा. ओके सर, माझा आवाज येतोय व्यवस्थित? एकदम क्लिअर आवाज येतोय. व्हिडिओ पण छान दिसतोय. ओके पिन ओके झालेला आहे, सगळ्यांना दिसतोय. थँक्यू. ठीक आहे. सर्वांना नमस्कार. जिल्हा परिषद अहिल्यानगर आयोजित इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी ऑनलाईन तासिका 1 एप्रिल पासून सुरू आहे. आज हा 3रा दिवस. आज मी आपणास भेटतेय या ऑनलाईन तासिकेच्या माध्यमातून. अतिशय असा स्तुती करावी असा उपक्रम आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ऑनलाईन तासिकेचा लाभ घेता येतोय. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः या 3ऱ्या दिवसाच्या तासिकेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करते. मागील तासिकेमध्ये आपण संख्यांचे वाचन आणि लेखन करायला शिकलेलो आहोत. तर आज या तासिकेमध्ये आपण संख्यांची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत कशी काढायची ते शिकणार आहोत. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढणे अतिशय सोपं आहे, पण त्याची ट्रिक जर आपल्याला एकदा समजली तर पाहता क्षणी अगदी कमी वेळामध्ये आपण त्या दिलेल्या संख्येतील अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत शोधू शकतो. तर पहा, फळ्यावरती स्थानिक किंमत हे नाव मी लिहिलेलं आहे. सर्वांना व्यवस्थित दिसते. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस स्थानिक किंमत असे म्हणतो त्यावेळेस एखाद्या संख्येतील त्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला शोधायची असते. तर त्या अंकातील स्थानिक किंमत कशी पाहायची, तर ती कशावर अवलंबून असते, तर त्या संख्येतील त्या अंकाच्या स्थानावर अवलंबून असते. तर मागील तासिकेमध्ये आपण स्थान म्हणजेच घर शिकलेलो आहोत की 5 अंकी संख्या, 4 अंकी संख्या आणि त्यांची स्थानं कोणती कोणती आहेत, म्हणजेच घरं कोणती कोणती आहेत हे आपल्याला माहिती आहे. पहा, एकक, दशक, शतक, हजार. एकक, दशक, शतक आणि हजार. सुरुवातीला आपण 4 अंकी संख्यापुरताच विचार करणार आहोत आणि त्यानंतर 5 अंकी संख्यांमधील अंकांची स्थानिक किंमत कशी काढायची हे आपण शिकणार आहोत. पहा, एकक, दशक, शतक आणि हजार. तर ही स्थानं आहेत. कोणत्याही संख्यांची ही स्थानं आहेत, घरं आहेत. तर ह्या प्रत्येक घराला किंमत आहे. प्रत्येक घराला काय आहे? किंमत आहे. तर एककाच्या घराला किती किंमत असते? 1. एकक म्हणजे 1. एककाच्या घराची किंमत असते 1. दशक, दशकाच्या घराची काय किंमत असते? ह्या दशक या स्थानाची काय किंमत असते? तर 10. पहा, आपण यापूर्वी शिकलेलो आहोत. इयत्ता 2री, 1ली, 2री, 3री मध्ये सुद्धा शिकलेलो आहोत. 1 दशक 10, 2 दशक 20, 3 दशक 30. या पद्धतीने दशकाच्या घराची जी स्थानिक किंमत आहे ती असते 10. आपण इथे लिहूया. पहा, एककाच्या घराची स्थानिक किंमत 1, दशकाच्या घराची स्थानिक किंमत 10, तसेच शतकाच्या घराची स्थानिक किंमत किती असते? तर 100 असते. शतकाच्या घराची स्थानिक किंमत किती असते? 100. म्हणजेच हे शतकाचं जे मूल्य आहे, शतकाची जी किंमत आहे ती 100 असते. पहा, आपल्याला माहिती आहे 1 शतक बरोबर 100, 2 शतक बरोबर 200, 3 शतक 300. या पद्धतीने शतकाची ही जी किंमत आहे ती असते 100 आणि हजार या घराचे मूल्य म्हणजेच हजाराची किंमत असते 1000. अगदी बरोबर. पहा, 1000. एकक म्हणजे 1, दशक म्हणजे 10 बरोबर,
शतक म्हणजे 100 आणि हजार म्हणजे 1000. इथपर्यंत एवढं जर आपण लक्षात ठेवलं ना तर आपल्याला स्थानिक किंमत अगदी पटकन ओळखता येते. पहा पुन्हा एकदा सांगते. एकक या घराचं जे मूल्य आहे, एकक म्हणजे 1, मूल्य म्हणजे किंमत. दशकाची जी किंमत आहे ती आहे 10, शतकाची किंमत आहे 100 आणि हजाराची किंमत असते 1000. तर हे मी फळ्यावर जे लिहिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. हे जर आपल्याला समजलं, ह्या किमती जर आपल्या लक्षात आल्या तर कोणत्याही संख्येतील कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत आपण ओळखू शकतो. ते आपण आता पुढे पाहणारच आहोत. अगोदर तुम्ही काय करा, हे वहीमध्ये लिहून घ्या. मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देते. त्या वेळेमध्ये तुम्ही मी फळ्यावर ज्या पद्धतीने लिहिले आहे अगदी तसंच वहीवर लिहून घ्यायचं आहे. चला सुरू करा लिहायला. ठीक आहे. पहा आता यावरून आपल्याला आता संख्येची स्थानिक किंमत कशी काढायची आता हे आपण पाहूया. आता आपण एक संख्या घेऊया. अगोदर सुरुवातीला आपण 4 अंकी संख्या घेऊया. पहा 4346. संख्या काय मांडलेली आहे फळ्यावर? 4346. ठीक आहे. आता सर्वांना व्यवस्थित दिसेल. 4346 ही संख्या मी फळ्यावर लिहिलेली आहे. तर आपल्याला या संख्येतील प्रत्येक अंकाची पहा या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत कशी ओळखायची ते आता आपण पाहणार आहोत. पहा अगोदर आपल्याला काय करावं लागेल, यांची घरं शोधावी लागतील, म्हणजे स्थानं शोधावी लागतील की हे अंक कोणत्या स्थानावर आहेत हे पाहावं लागेल. मग ते शोधल्यानंतर आपल्याला त्याची स्थानिक किंमत किती आहे ते पाहायचं आहे. पहा इथे आता 6 आहे. पहा 6 हा जो अंक आहे 6 तो एककाच्या घरामध्ये आहे. आपण एककासाठी ए लिहूयात. ठीक आहे. आता 4 जो अंक आहे तो आहे दशकाच्या घरात. दशकासाठी आपण द लिहिलेला आहे. 3 हा जो अंक आहे तो आहे शतकाच्या घरात आणि त्यासाठी आपण श लिहिलेला आहे. आणि 4 हा जो अंक आहे तो आहे हजाराच्या घरात. ठीक आहे. पहा एकक, दशक, शतक आणि हजार. मग आता आपण यांची घरं आपल्याला माहिती झालेली आहेत. 6 एकक, 4 दशक, 3 शतक आणि 4 हा हजाराच्या घरामध्ये आहे. ठीक आहे. मग आता हा जो 6 आहे या 6 या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत काढायला शिकायचं आहे. 6 जो अंक आहे तो एकक स्थानावर आहे आणि सुरुवातीला या 6 या अंकाची स्थानिक किंमत आपण काढायला शिकणार आहोत. पहा सर्वांनी लक्ष द्या. पहा एकक या घराची जी किंमत आहे ती आपल्याला माहिती 1 आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून 6 एकक किती रे? 6 एकक 6. बरोबर. 6 एकक 6. ठीक आहे. आता पुढे जाऊया आपण. दशकाच्या घरामध्ये हा 4 आहे. हा 4 जो अंक आहे तो दशकाच्या घरामध्ये आहे. जर आपल्याला 4346 या संख्येमध्ये 4 या अंकाची जर स्थानिक किंमत परीक्षेला जर असं विचारलं, दशकाच्या घरातल्या अंकाची जर स्थानिक किंमत विचारली तर ती किती येणार आहे? पहा 4 दशक 40. पहा 4 दशक 40. आपल्याला माहिती आहे 1 दशक 10, 2 दशक 20, 3 दशक 30 आणि 4 दशक 40. या पद्धतीने दशकाच्या घरामध्ये जो अंक असेल त्याची जी स्थानिक किंमत असेल त्या अंकापुढे आपल्याला एक शून्य मांडायचं आहे. एक शून्य का? तो दशकाच्या घरात आहे म्हणून. आता आपण पुढच्या घरामध्ये जाऊ. पुढचं घर कोणतं आहे? अगदी बरोबर. पुढचं घर आहे शतकाचं घर. आता शतकाच्या घरामध्ये कोणता अंक आहे पहा बरं. शतकाच्या घरामध्ये आहे 3. शतकाच्या घरामध्ये आहे 3 हा अंक आहे आणि या 3 या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला शोधायची आहे. पहा शतकाच्या घरामध्ये असल्यामुळे 3 शतक 300. 3 शतक 300 या 3 या अंकाची स्थानिक किंमत काय असणार आहे? 300 असणार आहे. ठीक आहे. 3 शतक 300. आता पुढे जाऊया आपण हजाराच्या घराकडे जाऊया. आता हजाराच्या घरामध्ये कोणता अंक आहे पहा बरं. बरोबर 4 हा अंक आहे. हजाराच्या घरामध्ये कोणता अंक आहे? 4. आणि आपल्याला माहिती आहे 1000 म्हणजे 1000. मग 4 हा अंक असल्यामुळे किती होणार? 4000 होणार. अगदी बरोबर. 4 या अंकाची स्थानिक किंमत काय होणार? 4000. कारण तो हजाराच्या घरामध्ये आहे म्हणून 4 ची स्थानिक किंमत होणार 4000. पहा या पद्धतीने जर आपल्याला त्या अंकाचं जर स्थान समजलं आणि त्या स्थानाची जी किंमत आहे ती किंमत जर आपल्याला माहिती असेल तर आपण अगदी म्हणजे कमी वेळामध्ये तुम्ही लगेच त्या अंकाची स्थानिक किंमत शोधू शकता. ठीक आहे. आता आपल्याला यावरती कसे प्रश्न येऊ शकतात स्कॉलरशिपला? तर एक संख्या दिली जाईल तर त्या संख्येमध्ये
एखाद्या अंकाखाली रेष मारली जाईल आणि त्या अंकाची स्थानिक किंमत किती या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो. पहा आता पुन्हा एकदा समजावून सांगते. 4346 ही जी संख्या आहे तर त्या संख्येची आपल्याला प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढायला आपण शिकलेलो आहोत. त्यामध्ये 6 हा एकक स्थानी असल्यामुळे 6 एकक 6. ठीक आहे. मग 4 हा अंक जो आहे तो दशक स्थानावर असल्यामुळे 4 दशक 40. त्यानंतर शतक स्थानावर 3 हा अंक आहे म्हणून 3 शतक 300 आणि 4 हा हजार स्थानावर आहे म्हणून 4000. हजार स्थानावरती असल्यामुळे 4 ची किंमत आलेली आहे स्थानिक किंमत 4000. ठीक आहे. आता हे अजून एका पद्धतीने आपण पाहू शकतो. पहा अजून एक ट्रिक सांगते तुम्हाला. अंक गुणिले स्थान. अंक गुणिले स्थान. अंक गुणिले स्थान या पद्धतीने सुद्धा आपण पटकन स्थानिक किंमत काढू शकतो. आता पाहूया आपण सुरुवातीला एकक घरापासून सुरुवात करूया. इथे कोणता अंक आहे 4346 मध्ये एकक स्थानी आहे 6. तो 6 अंक आपण मांडून घेतला. ठीक आहे. आता त्याचं स्थान काय आहे एकक स्थान आहे आणि एककाची किंमत काय 1 म्हणून आपण इथे 1 मांडला. आता या दोघांचा गुणाकार केला 6 1 6. उत्तर किती आलं 6. म्हणजे 6 या अंकाची स्थानिक किंमत आली 6. आता दुसरा अंक पाहूया 4. 4 हा अंक कोणत्या स्थानी आहे रे? अगदी बरोबर 4 हा अंक दशक स्थानी आहे म्हणून अंक मांडला 4. आता दशक म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे दशक स्थानाची किंमत काय आहे 10 आहे. मग आपण स्थानाची किंमत 10 मांडली. मग आता गुणाकार करायचा ह्या दोघांचा. 4 10 40. 4चा पाढा आपण 10 पर्यंत मोजला. 4 10 40 म्हणजेच 4 या अंकाची स्थानिक किंमत आली 40. या ठिकाणी आपण 40 हे मांडलेलं आहे. आता आपण शतक घराकडे जाऊया. शतक घरामध्ये अंक कोणता आहे 3 आहे. शतक घरामध्ये अंक आहे 3. गुणिले स्थान काय आहे त्याचं शतक. शतक म्हणजे काय 100. शतक म्हणजे 100. या ठिकाणी आपण 100 मांडून घेऊया. आता या दोघांचा गुणाकार. या दोघांचा गुणाकार किती येणार? कोणत्याही अंकाला शून्याने गुणले असता गुणाकार 0 येतो बरोबर. मग 3ने जर ह्या शून्याला गुणलं तर 0 उत्तर येणार. पुन्हा 3ने दशक स्थानच्या शून्याला गुणलं तर 0 उत्तर येणार आणि 3 1 3 म्हणजे उत्तर आलं आपलं 300. हे पहा इथे 300 आलेलं आहे. ही जी स्थानिक किंमत आहे 3 ची ती आहे 300. आता पुढच्या स्थानावर जाऊया. 4. 4 हा हजार स्थानावर आहे म्हणून 4000 स्थानावर असल्यामुळे पुढे आपल्याला 1000 लिहायचे आहे. मग या पद्धतीने 4 1 4 आणि पुढे 3 शून्य मांडून घ्यायचे. उत्तर किती आलं 4000. या ठिकाणी पहा 4000 आपण लिहिलेलं आहे म्हणजे 4 या अंकाची स्थानिक किंमत आहे 4000. ही दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगितली. या दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो. पण परीक्षेला आपल्याला अगदी कमीत कमी वेळामध्ये कशा पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये आपल्याला उदाहरण सोडवता येईल हे पाहायचं असतं. तर सुरुवातीला काय करा आता हे लिहून घ्या तुम्ही वहीमध्ये. वहीमध्ये लिहून घेतल्यानंतर आपण अजून एक दुसरं उदाहरण पाहूया. चला 1 मिनिटाचा वेळ देते सर्वांना. सर्वांनी हे वहीमध्ये लिहून घ्या. पहा एक सेपरेट वही करा तासिकांसाठी आणि दिनांका वाईज म्हणजे आपण आता आज 3 तारीख आहे तर वरती तारीख टाका आणि त्यानुसार घटकाचं नाव आणि जे जे काही शिकवलं असेल ते वहीमध्ये लिहून घेतलं का नंतर पुढच्या वर्षी परीक्षेच्या दिवशी ना आदल्या दिवशी किंवा 2-3 दिवस अगोदर ही वही जर वाचली ना तर काही अडचण येत नाही. पहा सर्वांचं पटपट होतंय लिहून. सर्वजण हुशार विद्यार्थी आहात. छान. ठीक आहे. झाले सर्वांचं लिहून. आपण आता दुसरं एक उदाहरण पाहूया. ठीक आहे. पहा अजून एक उदाहरण घेऊया आपण. पहा फळ्यावर मी एक उदाहरण लिहिलेलं आहे. सर्वांना दिसतंय 6435. उदाहरण काय आहे 6435.
35. तर यामधील प्रत्येक अंकाची आपण स्थानिक किंमत काढणार आहोत. आता मी मगाशी जे गुणाकार पद्धतीने सांगितलं तर त्याला खूप वेळ लागतो, परंतु जर आपण सुरुवातीची जी पद्धत सांगितली त्यानुसार केलं तर आपण पटकन स्थानिक किंमत शोधू शकतो. पहा, 5 ची स्थानिक किंमत, आता 5 हा एकक स्थानी आहे म्हणून 5 ची स्थानिक किंमत आहे 5. एवढंच लक्षात ठेवायचं, जो अंक एकक स्थानी आहे ना त्याची स्थानिक किंमत म्हणजे तोच अंक असतो. जो अंक एकक स्थानी आहे म्हणजे शेवटचा अंक. कोणत्याही संख्येतील शेवटचा जो अंक असतो त्याची स्थानिक किंमत काय असते? तीच. म्हणजे 5 ची स्थानिक किंमत किती? 5च. त्यानंतर आता दशक स्थानचा जो 3 आहे त्याची स्थानिक किंमत किती येणार? 30 येणार, कारण तो दशक स्थानी आहे. 3 दशक 30. तर 4 ची स्थानिक किंमत काय येणार? 4 हा शतक स्थानी आहे, बरोबर. 4 हा काय आहे? शतक स्थानी आहे, म्हणून 4 ची स्थानिक किंमत येणार 400. आणि पुढच्या घराकडे जाऊ आता. 6. 6 हा शतकाच्या घरामध्ये आहे म्हणून 6 ची स्थानिक किंमत येणार 6000. हा, लिहून घ्या सर्वांनी. हे दुसरं उदाहरण आहे, वहीमध्ये लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, झालंय सर्वांचं. पहा, ज्यावेळेस आपल्याला शून्य दिला जातो, संख्येमध्ये शून्य दिला जातो आणि त्या शून्याची आपल्याला स्थानिक किंमत विचारली जाते, त्यावेळेस काय करायचं? तर पहा, आपण शून्य हा अंक असलेली एक संख्या घेऊया. पहा, फळ्यावर मी संख्या लिहिलेली आहे 2040. काय लिहिलेली आहे? 2040. आणि 2040 या संख्येमध्ये पहा 2 स्थानांवर शून्य आहे. कोणकोणत्या 2 स्थानावर शून्य आहे? पहा बरं जरा फळ्यावर. पहा, 2 स्थानांवर शून्य आहे, तुम्हाला दिसतो आहे. कोणत्या 2 स्थानांवर आहे? पहा, पहिला जो शून्य आहे शेवटी आहे म्हणजे तो एकक स्थानावर आहे, आणि त्यानंतर हा जो शून्य तुम्हाला दिसतोय तो शतक स्थानावर आहे. ठीक आहे, मग या शून्याची स्थानिक किंमत काय ते आपण पाहूया. आता पहा, हा जो शून्य आहे तो एकक स्थानी आहे, त्याची जी स्थानिक किंमत आहे ती शून्य असणार आहे. शून्य हे कोणत्याही स्थानावर जरी असेल तरी त्याची स्थानिक किंमत ही शून्यच असते, लक्षात ठेवा. शून्य हा कोणत्याही स्थानावर असेल, संख्येमध्ये शून्य हा कोणत्याही स्थानावर असेल तरी त्याची स्थानिक किंमत ही काय असते? शून्यच असते. ठीक आहे, आता हा 4 जो आहे त्याची स्थानिक किंमत येणार 40. आपण कप्पे करूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हा जो शून्य आहे त्याची स्थानिक किंमत काय येणार? शून्यच येणार. जरी हा शतक स्थानावर असेल तरी त्याची स्थानिक किंमत ही शून्य येणार, कारण शून्याला किंमत नसते. शून्याला किंमत नसते, म्हणून शतक स्थानी असेल, हजार स्थानी असेल, कोणत्याही स्थानी असेल तरी त्याची स्थानिक किंमत शून्यच असते. पहा, अशा 2 ची स्थानिक किंमत किती येणार? 2000. लिहून घ्या सर्वांनी. इथे तिसरा आकडा टाका. हे तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण आहे. सर्वांनी लिहून घ्या. 2040 ही संख्या आहे, त्यामध्ये आपण 2 स्थानावर शून्य घेतलेले आहेत. एकक स्थानचा जो शून्य आहे त्याची स्थानिक किंमत शून्य आहे. दशक स्थानचा जो 4 आहे, 4 दशक 40 ही त्याची स्थानिक किंमत आहे. शतक स्थानी जो शून्य आहे त्याची स्थानिक किंमत शून्य, कारण शून्य हा कोणत्याही स्थानावर आला तर त्याची स्थानिक किंमत ही काय असते? शून्य असते. आणि इथे पहा, तुम्हाला हजार स्थानावर 2 दिसतोय आणि 2 या अंकाची स्थानिक किंमत आहे 2000. सर्वांनी 3 आकडा टाकायचा आहे आणि हे तिसरं उदाहरण लिहून घ्यायचंय. यानंतर आपण अगदी कमी वेळेमध्ये स्थानिक किंमत कशी ओळखायची ती पण एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे. चला लिहून घ्या पटपट. लिहायचा कुणीही कंटाळा करू नका, कारण आपली जी तासिका आहे ती झाल्यानंतर मी तुम्हाला घरी सोडवण्यासाठी अभ्यास देणार आहे. मग ज्यावेळेस आपल्याला अभ्यास करायचा असतो त्यावेळेस जे मागील पानं आपण ज्यावेळेस पाहतो त्यावरून आपल्याला अभ्यास सोडवता येतो, म्हणून सर्वांनी लिहून घ्यायचं आहे वहीमध्ये.
ठीक आहे, सर्वांचं लिहून झालेलं आहे. आता एक तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगते की पटकन कसं ओळखायचं. परीक्षेला कमी वेळ असतो, कमी कालावधी असतो, एखादं उदाहरण अगदी कमी वेळेत कसं सोडवायचं. ठीक आहे, आता पहा समोर एक उदाहरण घेऊया आपण. 5993. यानंतर आपण 5 अंकी संख्या घेणार आहोत. हे पहा 5993 ही जी संख्या आहे, तर या संख्येची स्थानिक किंमत, प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. जरा मोठ्या हस्ताक्षरात लिहिते. ठीक आहे, पहा आता सर्वांनी 5993. तर याच्यामध्ये प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी तुम्ही घरं पाहू नका. पटकन काढायचंय ना आपल्याला, अशा वेळेस पाहू नका. पहा इथे काय करायचं, आता 3 आहे. 3 एकक स्थानी आहे हे ठीक आहे, पण 3च्या पुढे काही आहे का, कोणता अंक आहे का, नाही. म्हणून 3 ची स्थानिक किंमत 3च मांडून द्यायची. 3 ची स्थानिक किंमत काय मांडून द्यायची, 3. आता 9 आहे, 9च्या पुढे किती अंक आहेत, एकच अंक आहे, बरोबर आहे की नाही. 9च्या पुढे किती अंक आहेत, एकच दिसतोय ना आपल्याला, 3च आहे. 9च्या पुढे फक्त 3 हा अंक आहे, म्हणजे तो फक्त एकच अंक आहे, म्हणून 1 शून्य मांडून द्यायचा. 9च्या पुढे किती शून्य मांडून द्यायचा, 1, कारण 9च्या पुढे एकच अंक मला दिसतोय. आता शतकस्थानचा 9 घ्या. या 9च्या पुढे किती अंक दिसतायत मला, 2 अंक दिसतायत. पहा 1 आणि 2 हे 2 अंक दिसतायत, म्हणून त्या 2 अंकांऐवजी 2 शून्य मांडून द्यायचे आणि 9 खाली घ्यायचा. ठीक आहे, त्यानंतर 5 या अंकासमोर किती अंक दिसतायत मला, 1 2 3, म्हणून 3 शून्य मांडून दिले आणि 5 पुढे मांडला. आली की नाही स्थानिक किंमत बरोबर. पहा 3 ची 3, 9 ची 90. शतक घरातील जो 9 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 900 आणि हजार स्थानचा जो 5 आहे त्याची स्थानिक किंमत आहे 5000. म्हणजे कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत विचारली तर त्याच्यासमोर किती अंक आहेत ते शोधायचे, तेवढे शून्य त्याच्यासमोर मांडून द्यायचे. ही एक ट्रिक आहे. आता इथे 4 नंबर आणि हे उदाहरण तुम्ही लिहून घ्या. चला आता आपण एक 5 अंकी संख्या घेऊ. 78791. ही 5 अंकी संख्या आहे. परीक्षेला आपल्याला 5 अंकी, 4 अंकी कोणत्याही संख्येवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 78791. आता या ठिकाणी एक घर वाढलेलं दिसते आपल्याला, दशहजाराचं. दशहजाराचं घर आपल्याला इथे वाढलेलं दिसतंय. तर आपल्याला माहिती आहे एकक घरात 1 आहे, शेवटी जो अंक असेल एकक घरामध्ये जो अंक असतो त्याची स्थानिक किंमत तोच अंक असतो, बरोबर. आता दशक घरामध्ये 9 आहे, त्याची स्थानिक किंमत किती असणार आहे, 90 असणार आहे. शतक घरामध्ये 7 आहे, त्याची स्थानिक किंमत किती असणार आहे सांगा, बरोबर 700 असणार आहे. आता जो 8 दिसतोय तो 8000च्या घरात आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत आहे 8000 आणि 7ची स्थानिक किंमत आहे, पहा किती असणार आहे, आता किती असणार आहे 70000. पहा 70000 असणार आहे. पहा त्याच्या पुढे बघा 1 2 3 4 अंक मला दिसत आहेत, म्हणून मला 4 शून्य इथे मांडायचे. आले लक्षात. 7च्या पुढे किती अंक दिसत आहेत, 4, म्हणून मी इथे 4 शून्य मांडलेलं आहे, कारण हा दशहजाराच्या घरामध्ये 7 आहे आणि त्याच्या पुढे 4 अंक 4 शून्य मांडलेले आहेत. 7ची स्थानिक किंमत झाली 70000. 70000, 8000, 700, 90 आणि 1. या पद्धतीने जर 5 अंकी संख्यांमधील अंकांची स्थानिक किंमत विचारली तर आपण या पद्धतीने करू शकतो. ठीक आहे, समजले सर्वांना. आता यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूया. एक उदाहरण घेऊया आपण. पहा 4326 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत
सर्वात, सर्वांत म्हणजे या 4 अंकामध्ये, या 4 अंकांचा विचार करायचा. या 4 अंकांमध्ये कोणत्या अंकाची स्थानिक किंमत जास्त आहे? प्रश्न काय आहे? आता इथे आपण उदाहरणे सोडवतोय. इथे आपण एक आकडा देऊया. पहिलं उदाहरण घेतले आपण. 4326 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? मी तुम्हाला आता इथे काय करते, तुम्हाला पर्याय देते. पहिला पर्याय आहे 6, दुसरा पर्याय आहे 3, तिसरा पर्याय आहे 4 आणि चौथा पर्याय आहे 2. पहा, तुम्ही याच्यावर विचार करा आता आणि मला सांगा. पहा, 4326 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? पर्याय क्रमांक ठीक आहे, पहा समोर. आता आपण संख्या खाली मांडून घेऊ. 4326. आपल्याला माहितीये एकक स्थानी जो अंक असतो, ठीक आहे, एकक स्थानी जो अंक असतो त्याची स्थानिक किंमत तीच असते, तोच अंक म्हणजे 6. आता 2 अंक आहेत दशस्थानी. 2 ची स्थानिक किंमत काय असणार आहे? 20 असणार आहे. 2.20. 3 ची स्थानिक किंमत काय असेल? तो शतकस्थानी आहे म्हणून 300. आणि 4 ची स्थानिक किंमत आहे 4000. तर पहा इथे कोणत्या अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला सर्वात जास्त वाटतेय? 4000 मोठे आहेत का 300 मोठे आहेत का 20 मोठे आहेत की 6 मोठे आहेत? पहा इथे 4 ची स्थानिक किंमत आहे 4000 म्हणून 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. पहा तिसरा पर्याय अगदी आपला बरोबर आहे. कोणता पर्याय बरोबर आला आहे? तिसरा पर्याय. त्यामध्ये 4 हा अंक आहे म्हणजे 4 ह्या अंकाची स्थानिक किंमत 4326 या संख्येमध्ये सर्वात जास्त आहे. आता मला सांगा 4326 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? इथे आपण काय करू आता? कमी शब्द मांडूया. कमी आहे. आता तुम्हाला शोधायचं कोणत्या अंकाची स्थानिक किंमत इथे सर्वात कमी आहे. पुसून टाकू आपण. आता शोधा बरं. ठीक आहे, बरोबर शोधतायत तुम्ही. पहा 4326 या संख्येमध्ये 6 जो अंक दिसतोय ना तो एकक स्थानी आहे आणि त्या अंकाची स्थानिक किंमत ही सर्वात कमी म्हणजे 6 आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी कोणता पर्याय बरोबर आहे? आपला पहिला पर्याय बरोबर आहे. हे उदाहरण लिहून घ्या वहीमध्ये. 1 मिनिटाचा वेळ देते मी. अशा पद्धतीचे उदाहरणं स्थानिक किमतीवर येतात. चला लिहून घ्या सर्वांनी. ठीक आहे, पुसूया आपण. आता अजून दुसरं एक उदाहरण घेऊ. वेगळ्या पद्धतीने कसं विचारलं जाऊ शकतं स्थानिक किमतीवर. दुसरं एक उदाहरण आहे 93540. पहा 93540 या संख्येतील 3 व 4 या संख्येतील, माझ्यासोबत उदाहरण लिहिलं तर तुमचा वेळ वाचेल. या संख्येतील 3 व 4 या अंकांच्या स्थानिक किमतीतील 3 व 4 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? पहा उदाहरण 93540 या संख्येतील 3 व 4. पहा या ठिकाणी 3 आहे
आणि इथे 4 दिसतंय तुम्हाला. या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारलेली आहे. पहा वेगळ्या पद्धतीने उदाहरण विचारलेलं आहे. आपल्याला फक्त असं विचारलं जाऊ शकत नाही की ही संख्या आहे आणि त्या संख्येतील या अंकाची स्थानिक किंमत किती. तर वेगळ्या पद्धतीने उदाहरण कसं विचारलं जाऊ शकतं, तर 93,540 3 व 4 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज. चला करा बरं तुम्ही पण अगोदर. थोडा वेळ देते मी तुम्हाला, तुम्ही करा, त्यानंतर आपण सोडवणार आहोत. ठीक आहे, पहा समोर. पहा 3 हा जो अंक आहे तो कोणत्या स्थानावर आहे? हजार स्थानावर आहे. पुढे 3 अंक दिसत आहेत, 3च्या पुढे 3 अंक दिसत आहेत, म्हणून आपण 3च्या पुढे 3 शून्य इथे मांडलेले आहेत. हा, अधिक बेरीज करायची म्हणून अधिकचं चिन्ह इथे मांडलेलं आहे आणि हा जो 4 आहे तो दशक स्थानावर आहे, म्हणजे त्याची जी स्थानिक किंमत आहे ती आहे 4.40. आता बेरीज करायची. शून्यामध्ये शून्य मिळवला उत्तर येणार 0. 0 4 मिळवला उत्तर येणार 4. इथे शून्याला बेरजेला काहीच नाही, म्हणून 0 जसं तसा खाली घेतलेला आहे आणि 3 पण खाली घेतलेला आहे. इथे मिळवायला इथे काही नाहीये. उत्तर किती आलं? 3040. म्हणजे 3 व 4 या संख्येतील 3 व 4 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज आली 3040. खूप जणांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. सोडवा बरं हे वहीमध्ये. सर्वांनी लिहून घ्या. थोडा वेळ देते मी. जेवढे विद्यार्थी जॉईन आहेत ना, सर्वांनी वहीवरती लिहायचं आहे. ठीक आहे, पुढचं उदाहरण घेऊया. हे असं ठेवते फक्त संख्या पुसते. पहा समोर 9040. 9040 या संख्येतील, इथे आपण 4 अंकी संख्या घेऊया. 9040 या संख्येतील पहा 4 व 0. 4 व 0 या अंकांच्या स्थानिक किमतीची. आता इथे आपल्याला किमतीचा फरक काढायचा आहे. किमतीचा काय काढायचा आहे? फरक. पहा किमतीचा फरक किती. पहा 9040 या संख्येतील 4 व 0 या अंकाच्या स्थानिक किमतीचा फरक किती. आता फरक म्हणजे काय, तर वजाबाकी. फरक म्हणजे काय? वजाबाकी करणे. आता वजाबाकी करायची आहे, पण कोणत्या अंकांच्या स्थानिक किमतीची करायची? 4 आणि 0. पहा इथे 4 ची स्थानिक किंमत किती आहे? 4.40 आणि 0 कोणत्याही स्थानावरचा घेतला तरी त्याची स्थानिक किंमत किती असणार आहे? 0च असणार आहे. आणि फरक म्हणजे काय? वजाबाकी करणे. वजाबाकी करणे म्हणजे फरक काढणे. मग आता 0तून 0 वजा केला तर 0 उत्तर येईल आणि 4च्या इथे खाली वजा करण्यासाठी काहीच नाही, म्हणून 4शी 4. तर फरक किती आलेला आहे? 40. सर्वांनी लिहून घ्या वहीमध्ये. कोणत्याही 2 अंकांची बेरीज विचारली जाऊ शकते स्थानिक किमतीची. त्यानंतर कोणत्याही 2 अंकांच्या स्थानिक किमतीचे वजाबाकी म्हणजे फरकही विचारला जाऊ शकतो.
ठीक आहे, सर्वांचं लिहून झालंय. पहा, स्थानिक किंमत तुम्हाला सर्वांना समजली आहे. आता आपण दर्शनी किंमत म्हणजे काय ते पाहणार आहोत. पहा, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हे दोन घटक आज आपल्याला घ्यायचे आहेत. तर स्थानिक किंमत आपण पूर्ण तुम्हाला मी समजावून सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कसे उदाहरणं त्यावर परीक्षेला येऊ शकतील ते उदाहरणही आपण पाहिलेले आहेत. आता आपण दर्शनी किंमत म्हणजे काय ते पाहणार आहोत. पहा, दर्शनी किंमत त्याच्या नावातच आहे अर्थ दडलेला. दर्शनी किंमत म्हणजे काय? दर्शनी म्हणजे दिसणारी. दर्शनी म्हणजे दिसणारी, म्हणजे त्या संख्येमध्ये त्या अंकाची जी किंमत आपल्याला दिसते समोर तीच किंमत त्या अंकाची असते. इंग्रजीमध्ये म्हणतात फेस व्हॅल्यू. जी दिसते तीच किंमत. आता आपण एक उदाहरण घेऊया. 91,469. 91,469 हे उदाहरण आहे. मग दर्शनी किंमत म्हणजे काय? तर या संख्येतील प्रत्येक अंकाची जी मला दिसते ना तीच किंमत. आता मला इथे एकक स्थानी 9 दिसतोय, मग 9 ची किंमत 9. हा जो 6 आहे तो दशक स्थानी आहे, पण 6 ची दर्शनी किंमत काय आहे? इथे 6च आहे. पहा, 9 ची दर्शनी किंमत आहे 9, 6 ची दर्शनी किंमत आहे 6, 4 ची दर्शनी किंमत 4, 1 ची दर्शनी किंमत 1 आणि 9 ची दर्शनी किंमत 9. अंकांची त्या स्थानावर जी किंमत मला दिसत आहे तीच त्यांची दर्शनी किंमत असते. पहा किती सोपं आहे, अगदी सिंपल इझी आहे. दर्शनी किंमत शोधायला खूप सोपं आहे. 9 ची दर्शनी किंमत 9 आहे, 6 ची 6 आहे, 4 ची दर्शनी किंमत 4, कारण मला तिथे 4 दिसतोय ना. दर्शन म्हणजे तो दिसतोय मला, 4 हा दिसतोय इथे, म्हणून त्याची दर्शनी किंमत 4 आहे. 1 ची दर्शनी किंमत 1 आणि 9 ची 9. चला लिहून घ्या. हे टॉपिकचं नाव टाका, दर्शनी किंमत, आणि 91,469 ही संख्या लिहायची आहे आणि प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत त्याच्या खाली अशी बाण करून लिहिली तरी चालेल. त्याला उदाहरण 1 म्हणूया. ठीक आहे, आता आपण दुसरं उदाहरण घेऊ. नऊ हजार 90 हे 4 अंकी उदाहरण घेतलेलं आहे. 9090. चला अर्ध्या मिनिटाचा वेळ देते. चला करा पटकन. 9090 या संख्येतील प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत त्या अंकाखाली लिहायची आहे. चला लिहा पटकन, पाहू कोणाचं होतंय लवकर. ठीक आहे, सर्वांनीच लिहिलंय. पहा, 9090 मध्ये एकच स्थानचा जो 0 आहे त्याची दर्शनी किंमत आहे 0, कारण त्या अंकाला तो दिसतोय या ठिकाणी जो अंक आहे तीच किंमत आपल्याला खाली मांडायची आहे. पहा, इथे दशक स्थानी 9 आहे पण त्याची दर्शनी किंमत आहे 9. शतक स्थानी 0 दिसतोय, त्याची दर्शनी किंमत 0 आहे, आणि हजार स्थानचा जो 9 आहे त्याची देखील दर्शनी किंमत 9 आहे. जो वरती अंक असेल ती दर्शनी किंमत असते. लिहिले. आता आपण यावर आधारित शाब्दिक उदाहरणं पाहू, कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात. दुसरं उदाहरण आहे. पहा, 84,790 या संख्येतील, माझ्यासोबत लिहून घ्या, या संख्येतील 84,790 या संख्येतील 9 व 8 या अंकांच्या स्थानिक किमतीची
बेरीज किती? तुम्ही वहीवरती सलग लिहा. या ठिकाणी मी अशा पद्धतीने कपे करून लिहिलेलं आहे, परंतु तुमची जी लाईन आहे वहीची शेवटपर्यंत लिहायचं आहे आणि मगच खाली यायचं आहे. लाईन संपल्यानंतर खाली लिहा उदाहरण. ठीक आहे, खालच्या ओळीला. 84,790 या संख्येतील 9 व 8 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? सॉरी, इथे दर्शनी घेऊ आपण. आता आपण दर्शनी किंमत पाहतोय. दर्शनी लिहा. दर्शनी किमतीची बेरीज किती? आता पहा, कोणते कोणते अंक आहेत ते पाहायचं अगोदर. 9 आणि 8. 9 आणि 8. आता 9 ची दर्शनी किंमत किती असणार आहे? 9. आणि 8 ची दर्शनी किंमत किती असणार आहे? 8. या दोघांची आपल्याला काय करायची आहे? बेरीज. मग किती बेरीज येते पहा बरं. बरोबर, बेरीज आली 17. उत्तर आहे 17. लिहून घ्या सर्वांनी. ठीक आहे. आता आपण एक वेगळ्या पद्धतीचं उदाहरण पाहूया. बेरीज आहे, वजाबाकी आहे, आता गुणाकार घेऊया. हेच अंक घेऊया. 84,790 या संख्येतील 9 व 8 या अंकांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार किती? चला गुणाकार करा बरं. आता या ठिकाणी आपण गुणाकार घेऊ. गुणाकार किती? 9 व 8 या अंकांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार करा. ठीक आहे, गुणाकार किती येणार? आता 9 ची दर्शनी किंमत काय आहे? या संख्येमध्ये 84,790 मध्ये 9 ची दर्शनी किंमत आहे 9 आणि 8 ची दर्शनी किंमत आहे 8. काय येणार गुणाकार? बरोबर, 9 8 72. उत्तर आलं 72. लिहून घ्या उदाहरण. या ठिकाणी 4 नंबर देऊया उदाहरणाला. झालं सर्वांचं? ठीक आहे. आता पहा, अजून एक वेगळ्या पद्धतीचं उदाहरण घेऊया. पहा, 84,790 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज करायची तुम्हाला. पहा, दर्शनी किमतीची बेरीज. आता सर्व अंक विचारले त्यांनी, म्हणजे या ठिकाणी सर्व अंकांची दर्शनी किंमत घ्या आणि बेरीज करा. चला उदाहरण लिहून घ्या तुम्ही. मी याच ठिकाणी पुसून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी सर्व हा शब्द लिहिलाय, परंतु तुम्ही पुन्हा उदाहरण लिहा. त्याला 5वा क्रमांक द्या आणि उदाहरण लिहून घ्या. 84,790 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज किती? या ठिकाणी सर्व अंकांची दर्शनी किंमत तुम्हाला काढायची आहे आणि त्यांची बेरीज करायची आहे. वहीमध्ये पण लिहा. उदाहरण अगोदर लिहून घ्या, त्यानंतर हे जे सर्व अंक आहेत त्यांची दर्शनी किंमत एका खाली एक मांडा आणि बेरीज करा. परीक्षेला एवढा वेळ नसतो प्रत्येक अंक घ्यायचा, मांडायचा, बेरीज करायची. त्यापेक्षा आपण काय करायचं, इथेच बेरीज करून टाकायची, कारण आपल्याला माहिती आहे दर्शनी किंमत म्हणजे तोच अंक. मग या ठिकाणी आपण बेरीज करायची, मांडलं नाही तरी चालेल. पहा, आता 4 मिळवले, किती उत्तर आलं? 12 आलं. बरोबर, 8 आणि 4 12. 12 आणि 7, 12 7 मिळवले 19. 19 मध्ये 9 मिळवले
किती उत्तर आलं? 28. आणि 28 मध्ये शून्य मिळवला, शून्य म्हणजे काहीच नाही, 28 उत्तर आलं. पहा या उदाहरणाचं उत्तर काय आलं? 28. मुलांनी सर्वांनी लिहायचं आहे. उत्तर चेक करा आपलं बरोबर आलं आहे का? हा, या पद्धतीने आपण आडवी सुद्धा बेरीज करू शकतो. 8ची दर्शनी किंमत इथे 8 लिहा, 4ची दर्शनी किंमत 4 लिहा, 7ची दर्शनी किंमत 7, 9ची दर्शनी किंमत अधिक 9 अधिक 0. याचं उत्तर किती आलं मिळून? 28. ठीक आहे, आता पुसते मी. तर आता एक स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यामध्ये फरक आपण पाहूया. त्याचा एक तक्ता आपण तयार करूया. पहा इथे संख्या माझ्यासोबत लिहा सर्वांनी. संख्या, त्याचा एक कॉलम करा. त्यानंतर दुसरा कॉलम स्थानिक किंमत, स्थानिक किंमत, आणि तिसरा कॉलम करा दर्शनी किंमत. असा तक्ता सर्वांनी आखून घ्या वहीमध्ये. पहा संख्या घेऊ पहिली. $49,503 ही संख्या मी घेतलेली आहे. आता या संख्येमध्ये आपण कोणताही एक अंक घेणार आहोत आणि त्याच अंकाची स्थानिक किंमत आणि त्याच अंकाची दर्शनी किंमत समोर मांडणार आहोत. पहा आता आपण या ठिकाणी 5 हा अंक घेऊया. आता 5 या अंकाची स्थानिक किंमत तुम्ही इथे मांडायची आहे. त्या दुसऱ्या कॉलम मध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत मांडायची आहे. मग 5 ची स्थानिक किंमत किती येणार? 5 हा शतकाच्या घरामध्ये आहे म्हणून 5 ची स्थानिक किंमत येणार 500. किती येणार? 500. व्हेरी गुड. आता 5 या अंकाची दर्शनी किंमत आपल्याला पुढे मांडायची आहे. 5 ची दर्शनी किंमत किती येणार? 5च येणार, कारण जो अंक तीच किंमत. दर्शनी किंमत म्हणजे काय? जो अंक तीच किंमत. इथे आपण लिहिलेला आहे 5. दुसरी संख्या घेऊ आपण. 50,341. 50,341 ही संख्या घेतलेली आहे. आणि या ठिकाणी हा जो शून्य दिसतोय तुम्हाला, हजार स्थानी, या शून्याची तुम्हाला स्थानिक किंमत मांडायची आहे आणि दर्शनी किंमत सुद्धा मांडायची आहे. चला 15 सेकंद वेळ देते मी, झटकन मांडून टाका. सर्वांनी लिहायचं आहे वहीमध्ये. सर्वजण हुशार विद्यार्थी आहात. ठीक आहे. आता हा जो शून्य आहे तो हजार स्थानी आहे. तो कोणत्याही स्थानावर असेल तर त्याची स्थानिक किंमत किती येते मुलांनो? शून्यच येते. बरोबर, शून्यच येते. आणि दर्शनी किंमत जी आहे तीच म्हणजे शून्य. या ठिकाणी पण काय आपण मांडलेलं आहे? शून्य. ठीक आहे. आता तिसरी एक संख्या घेऊ आपण. $9,143 ही 4 अंकी संख्या मी घेतलेली आहे. 9,143. तर 9,143 या संख्येमध्ये 3 या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत तुम्हाला मांडायची आहे. पहा 9,143 या संख्येमध्ये 3 या अंकाची स्थानिक किंमत मांडायची आहे आणि पुढच्या कॉलम मध्ये दर्शनी किंमत मांडायची आहे. ठीक आहे. पहा 3 हा एकक स्थानी आहे. आपल्याला माहिती आहे शेवटी जो अंक असतो तो एकक स्थानी असतो. त्याची स्थानिक किंमत सर्वात लहान असते आणि तीच असते, तोच अंक असतो. हे पहा 3. स्थानिक किंमत किती आली? 3.
आणि दर्शनी किंमत सुद्धा काय येणार आहे, 3च येणार आहे. सर्वांचं बरोबर आले. हा तक्ता सर्वांनी व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. म्हणजे काय होईल, दर्शनी किंमत आणि स्थानिक किमतीतला फरक तुम्हाला समजेल. कधी कधी कन्फ्युजन होऊन जातं. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत, दर्शनी विचारली तर स्थानिक लिहिली जाते, स्थानिक किंमत विचारली तर दर्शनी किंमत लिहिली जाते. आणि पर्यायामध्ये पण इतके कन्फ्यूज करणारे पर्याय असतात. त्यामध्ये समजा मी असा प्रश्न वाचतीये, 49,503 या संख्येमध्ये 5 या अंकाची दर्शनी किंमत किती, असा प्रश्न विचारला तर पर्यायामध्ये हा जो आहे ना पर्याय 500 हा देखील दिला जातो. दर्शनी किंमत विचारली जाते आणि 500 हा पर्याय पण दिला जातो. 5 तर असणारच, 500 पण पर्याय दिला जातो. मग कधी कधी चुकून काय होतं, ते वाचलं जात नाही की बुवा दर्शनी किंमत विचारली आहे की स्थानिक किंमत विचारली आहे. मग आपल्याकडनं घाईगडबडीमध्ये चुकू शकतं. म्हणून नीट वाचायचं आहे प्रश्नामध्ये, दर्शनी किंमत विचारली आहे की स्थानिक किंमत विचारली आहे. ठीक आहे, पुसते मी. आता एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न घेऊया. तो हमखास परीक्षेला विचारला जातो. सर्वांनी लिहून घ्या. 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येच्या किंवा संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. लिहून घ्या उदाहरण, स्थानिक किमतीची बेरीज किती. करा सर्वांनी. 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. अगदी 1 मिनिटाचा वेळ देते, वहीवरती सोडवा आणि मग मी सोडवल्यावर तुम्ही चेक करा की बरोबर आहे की नाही. चला पाहूया, आपण हे उदाहरण सोडवूया. हा 5 अंकी सर्वात मोठी संख्या आपल्याला माहिती आहे. सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती आहे, तर 99,999 ही सर्वात मोठी 5 अंकी संख्या आहे. तर या 5 अंकी संख्येमध्ये मला काय करायचं आहे, प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत मांडायची आहे आणि त्यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. पाहिजे स्थानिक किंमत विचारलेली आहे. इथे पाहायचं दर्शनी विचारलेलं आहे की स्थानिक. इथे स्थानिक किंमत विचारलेली आहे. तर पहा, एकक स्थानचा जो 9 आहे तिथून सुरुवात न करता आपण दश हजार स्थानच्या 9 पासून सुरुवात करूया. तर 10,000 स्थानी जो 9 आहे त्याची स्थानिक किंमत काय असणार आहे, 90,000. त्यानंतर 1000 स्थानचा 9 घेऊया, त्याची स्थानिक किंमत काय असेल तर 9,000. त्यानंतर शतक स्थानचा 9 त्याची स्थानिक किंमत आहे 900. दशक स्थानचा 9 त्याची स्थानिक किंमत आहे 90 आणि एकक स्थानचा 9 त्याची स्थानिक किंमत आहे 9. या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. का मांडणी करताना एककाच्या घरात एकक आला पाहिजे, दशकाच्या घरात दशक, शतकाच्या घरात शतक, म्हणजे हे जे अंक आहेत ते शतकाच्याच घरात मांडले गेले पाहिजे. नंतर हजार स्थानचे जे अंक आहेत ते हजार स्थानी व्यवस्थित मांडले गेले पाहिजे, तर बेरीज व्यवस्थित येते. पहा 89,9 इथे पण 89,9 इथे 0 आहे, त्याच्यामुळे 9 जसा तसा खाली प्रत्येक ठिकाणी बेरजेमध्ये येणार आहे. उत्तर आलेलं आहे 99,999. उत्तर काय आहे, 99,999. म्हणजे जे संख्या आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली होती तेच उत्तर आलेलं आहे.
कधी कधी असे कन्फ्युजन करणारे प्रश्न पण विचारले जाऊ शकतात, पण त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित विचार करायचा आहे, संख्या मांडून घ्यायची आहे, बेरीजही करून पहा तुम्ही आणि उत्तर बरोबर काढायचं आहे. ठीक आहे. आता शेवटचे एक दोन उदाहरणं आपण पाहूया. दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत एकत्रित विचारलं जातं पहा उदाहरण. दर्शनी किमतीचं आणि स्थानिक किमतीचं एकत्रित उदाहरण विचारलं जातं. आपण एक उदाहरण पाहूया. 5439 या संख्येत 5 व 4 या उदाहरण या संख्येत 5 एकच अंक घेऊया आपण. 5 या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीची बेरीज करा. असं एकत्रित एक उदाहरण सुद्धा विचारलं जाऊ शकतं. बेरीज करा. चला करा बरं झटपट. 5439 या संख्येत 5 या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीची बेरीज करा. चार अंकी संख्या मी दिलेली आहे. 4 अंकी संख्येमध्ये आपल्याला 5 या अंकाची स्थानिक किंमत घ्यायची आहे आणि 5 या अंकाची दर्शनी किंमत घेऊन आपल्याला बेरीज करायची आहे. चला आपण सोडवूया उदाहरण हे. 5 या अंकाची स्थानिक किंमत किती येणार आहे? पुढे 3 अंक आहेत. 1000 स्थानी 5 आहे म्हणून 5000 ही स्थानिक किंमत येणार. आणि 5 या अंकाची दर्शनी किंमत किती येणार? अधिक 5. 5च येणार. बरोबर. मग आपल्याला याची बेरीज करायची आहे. शून्यात 5 मिळवला, उत्तर आलं 5. शून्याशी खाली शून्य मांडून घेतला, शून्य जसं तसं खाली मांडून घेतला आणि 5. 5शी 5. उत्तर किती आलं? 5005. भरपूर मुलांनी बरोबर सोडवलेलं आहे. वहीमध्ये लिहून घ्या. सर्वांनी वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. आता आपण या ठिकाणी अंक बदलू फक्त. 3 हा अंक घेऊया आणि या ठिकाणी वजाबाकी शब्द करूया. चला सोडवा उदाहरण. 5439 या संख्येत 3 या अंकाच्या स्थानिक व दर्शनी किमतीची वजाबाकी करायची आहे. आता 3 हा अंक घ्यायचा आहे, त्याची स्थानिक किंमत मांडा, वजाचं चिन्ह देऊन त्यामधून 3 ची दर्शनी किंमत वजा करा. पहा 3 या अंकाची स्थानिक किंमत किती आली? 30 आली. दशकाच्या घरामध्ये आहे. वजा 3 दर्शनी किंमत किती आहे? 3 ची 3 आहे. वजाबाकी करायची आहे. पहा शून्यातून 3 वजा होत नाही म्हणून आपण काय करतो? दशकातून एक उसना घेतोय. इथे एक उसना आपण घेतलेला आहे. दशकाकडे किती राहिलेले आहेत? 2. त्याने इकडे 1 दिलाय एककाला. आता 10तून 3 गेले, राहिले 7 आणि 2शी 2. उत्तर आलं 27. छान. सर्वांनी लिहून घ्यायचं आहे उदाहरण. पहा या पद्धतीने अतिशय म्हणजे इतका सोपा घटक आहे हा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. सुरुवातीला आपण स्थानिक किंमत म्हणजे काय ते शिकलो. त्यानंतर त्यावर वेगवेगळ्या पद्धतीची कशी उदाहरणं विचारली जाऊ शकतील परीक्षेला ते पाहिलं. त्यानंतर आपण दर्शनी किंमत शिकलो. दर्शनी किमतीवर आधारित उदाहरणं शिकलो. त्यानंतर दर्शनी आणि स्थानिक किंमत एकत्रित येऊन कशा पद्धतीने उदाहरणं विचारली जाऊ शकतात ते पण आपण अभ्यासलं. तर या पद्धतीने आज आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हा घटक शिकलेलो आहोत. यावर आधारित स्वाध्याय मी ग्रुपला टाकणार आहे. सर्वांनी तो स्वाध्याय सोडवायचा आहे. आतापर्यंतच आपण जेवढं शिकलेलो आहोत तेवढं तर तुम्ही वहीमध्ये लिहून घेतलेलंच आहे. हे उदाहरण सर्वांनी वहीत लिहून घेतलंय का? ठीक आहे, घेतलंय. ओके. फार छान रिस्पॉन्स मिळाला. ग्रुपवरती मी
तुम्हाला जो होमवर्क असेल यावर आधारित होमवर्क पाठवणार आहे. तो सर्वांनी करायचा आहे आणि सर्वांचा छान रिस्पॉन्स मिळतोय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आदरणीय शीतल मॅडम. खूप छान आज स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे येणारे उदाहरणं आपण आमच्या विद्यार्थ्यांना दिलीत. आता थोड्या वेळात तुम्ही ग्रुपवर स्वाध्याय पण टाकणार आहात. सगळ्या मुलांनी अगदी तुम्ही शिकवलेलं समजलंय, कारण की त्या मुलांच्या रिस्पॉन्स वरून कळत होतं. अगदी तुम्ही गणित दिलं की इकडे मुलं सोडवत होते. खूप सुंदर पद्धतीने आपण मुलांना शिकवलं. त्याबद्दल सगळे मुलं, पालक आणि शिक्षकांच्या वतीनं तुमचे मी खूप खूप आभार मानतो. थँक्यू. ओके. उद्या आपण याच वेळेस 6 ते 7 याच वेळेस विस्तारित रूप शिकणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी जॉईन व्हायचंय उद्या संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत. धन्यवाद.